केस एकदम सिल्की होण्यासाठी आणि केसांना थोडासा कलर येण्यासाठी मेहंदीच्या पानांचं जेल कसं बनवायचं? हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आत्तापर्यंत आपण मेहंदीचे वेगवेगळे व्हिडिओज तर बघितलेलेच आहेत. यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, पण झटपट होणारी प्रोसेससुद्धा बघितली. पण त्याही पलीकडे जाऊन आपण एक जेल बनवणार आहोत. ते जेल एकदम सोप्या पद्धतीने पटकन होणारं आणि विशेष म्हणजे मेहंदीच्या पानांचं असल्यामुळे ते जास्त इफेक्टिव्ह आहे. केस वाढण्यासाठी मदत करणारं आणि केसांना नॅचरली चमक आणि कलर देणार आहे. मेहंदीच्या पानांच्याच 2 वेगवेगळ्या रेमेडीज आपण बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा, पहिल्या रेमेडीमध्ये आपण टोनर बनवते. याच्यामध्ये मेथी घेतलेली आहे, कलोंजी घेतलेली आहे, वाळला कढीपत्ता घेतलेला आहे. तुम्ही ओलासुद्धा घेऊ शकता. थोडीशीच जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत. नसतील तर तुम्ही पानं घ्या किंवा त्याची पावडर वापरा. आणि मेहंदीची वाळलेली पानं मी वापरलेली आहेत. ओलीसुद्धा आपण वापरू शकतो, पण माझ्याकडे वाळलेली आहेत. तर बघा, एवढ्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे छान. तर सुरुवातीला मी अगोदर मेथ्या आणि कलोंजी ॲड केलेली आहे. बघा, वेगवेगळ्या वस्तूंचा आपण टोनर बनवतो. ते आपल्या केसांसाठी तेवढंच हेल्दी असतं. केस वाढण्यासाठी म्हणा किंवा स्कॅल्प हेल्दी बनण्यासाठी. आणि विशेष म्हणजे आपल्या केसांना झटपट एक चमक येते आणि केस सिल्की होतात. यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि जी मेहंदीची पानं घेतलेली आहेत ती टाकलेली आहेत. आणि आता बघा, मेहंदीची पानं टाकल्यानंतर पाण्याचा कलर लगेच चेंज होतो, जसं की चहा पावडरचं पाणी आहे असं. आणि तेच पाणी आपण ज्यावेळेस केसांना किंवा पूर्ण मुळांपासून टोकांपर्यंत लावतो त्यावेळेस एक चमक पण येतेच आणि थोडासा हलका कलर येतो, जो 8 दिवसासाठी तरी कमीत कमी टिकतो. ज्यांना मेहंदी लावायचीच नाही किंवा खूप हेवी कलर मेहंदीचा नको आहे, त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. एक स्पा केल्यासारखं ते एक शाईन पण दिसते आणि केस सॉफ्टसुद्धा होतात. एवढं छान उकळून घेतलेलं आहे. आणि आता सगळ्यात लास्ट आपल्याला जास्वंदीची फुलं टाकायची आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. फुलांचं मी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. याच्यामुळे केस तर खूप वाढतातच, सोबत केस आपले खूप सिल्की आणि एक हेल्दी बनतात. तर तुमच्याकडे बघा पानं नसतील तर तुम्ही पावडर वापरा चांगल्या क्वालिटीची. आता हे चांगलं उकळून घेऊन थोडंसं क्वांटिटी कमी होऊ द्यायची आणि हे खूप हेल्दी टोनर बनलेलं आहे. आणि हे तुम्ही असंच सुद्धा वापरू शकता, स्टोअरसुद्धा करू शकता फ्रीजमध्ये. आणि याला अजून हेल्दी बनवण्यासाठी आपण याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे, आपलं खोबरेल तेल. तर बघा, तुम्ही फक्त टोनरसुद्धा वापरू शकता. टोनरमध्ये अजून तुम्ही दही ॲड करू शकता, ॲलोवेरा जेल ॲड करू शकता आणि ते केसांना आपल्या पूर्ण स्प्रे करायचं आहे. तर मेहंदीच्या पानाची ती पहिली रेमेडी होती. आता दुसरी रेमेडी बघूयात. खूप सोपी आणि जास्त इफेक्टिव्ह. ज्यांचे केस कर्ली टाईप आहेत किंवा खूप ड्राय आणि एकदम रफ आहेत त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त आहे. याच्यामध्ये फक्त 2 वस्तू घेतलेल्या आहेत. तर बघा, मेहंदीची सुकलेली पानं घेतलेली आहेत मी आणि जवस घेतलेला आहे. परत 1 ग्लास पाण्यामध्ये या दोनही वस्तू ॲड करायच्या. परत बघा, मेहंदीच्या पानामुळे कलर येतो, शाईन येते आणि केस खूप सॉफ्ट होतात. म्हणजे मेहंदी लावल्यानंतर जे गुण भेटतात की नाही, तर तसेच भेटतात या पाण्यातून सुद्धा. आणि ज्यावेळेस आपण जवस पाण्यात उकळतो त्यावेळेस ते जेल बनतं. फक्त जवसाचं जेल ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस सुद्धा आपले केस स्ट्रेट होतात आणि खूप स्मूथ होतात. ज्यांचे ड्राय आणि रफ केस आहेत की नाही, त्यांच्या केसांसाठी जवसाचं जेल आपण जास्त प्रमाणात वापरू शकतो आणि त्याने केस खूप भारी होतात. आणि ज्यावेळेस याच जेलमध्ये मेहंदीच्या पानांचा कलर आणि मेन त्यातील घटक जे आहेत की नाही हेल्दी, ते ॲड होतात, त्यावेळेस कलर आणि परत एक चमक भेटते. तर हे थंड होण्या अगोदरच गाळून घ्यायचं, नाहीतर परत ते गाळलं जात नाही. आता बघा, थोडंसं गरम आहे. थोडंसं थंड झालं की ते एकदम असं बघा जेल बनतं आणि खूप हेल्दी आहे केसांसाठी. आता बघा, अशा ज्यावेळेस तुम्ही रेमेडीज ट्राय करता त्यावेळेस तुम्हाला एक्स्ट्रा कंडिशनर किंवा कोणतेही महागडी ट्रीटमेंट करायची गरज पडत नाही किंवा हेअर स्पासुद्धा करायची गरज पडत नाही. फक्त या नॅचरल रेमेडीज ज्या आहेत की नाही, त्या वेळच्या वेळ तुम्ही करा. केसांमध्ये खूप जास्त बदल होतो. आता बघा, थंड झाल्यानंतर त्याच्यामध्येच आपण थोडंसं ॲलोवेरा जेल, पण ते एकदम व्हर्जिन प्युअर आहे आणि बिना कलरचं वापरायचं. आणि थोडंसं मी परत तेल टाकलेलं आहे. तर ही जी क्रीम बनलेली आहे की नाही, ही एक स्पा क्रीमच आहे. पण आपण ती एका स्टेपमध्ये करू शकतो. म्हणजे तुम्ही केस धुण्या अगोदर लावून लगेचच धुवू शकता. तर हे जेल बनलेलं आहे, एकदम हेल्दी. मी ट्राय केलेलं आहे आणि केस एवढे भारी होतात. आणि विशेष म्हणजे मेहंदीच्या पानामुळे की नाही एक छान असा कलर येतो. खूप हलकासा असतो, पण तो खूप छान असा चमकतो. तर बघा, पूर्ण स्कॅल्पला लावायचा आहे आणि सगळ्या केसांना लावायचं आहे. म्हणजे आपले सगळे केस एकदम सिल्की होतात.
1 तास तुम्ही ठेवा आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस धुवायच्या अगोदर आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तेल लावून केस धुवू शकता शॅम्पूने किंवा त्या दिवशी धुतले ना तरी चालेल. पण दुसऱ्या दिवशी धुतल्याने जास्त फायदा होऊ शकतो. तर अशा 2 रेमेडीज होत्या मेहंदीच्या पानांच्या, टोनर आणि एक क्रीम किंवा जेल म्हणू शकता त्याला. तर या दोनही खूप हेल्दी आहेत केसांसाठी आणि केसांना एकदम सिल्की करण्यासाठी आणि चमक देण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर कोणतीही कधीही ट्राय करा. मेहंदीची पानं जर नसतील तुम्ही तर नॅचरल मेहंदी थोडीशी वापरू शकता त्याच्यामध्ये आणि करू शकता. तर खूप सुंदर रिझल्ट्स आहेत याचे. कारण की बघा मेहंदी लावायला खूप वेळ जातो किंवा खूप प्रोसेस मोठी असते आणि तात्पुरतं एखादा फंक्शन जर करायचं असेल ना तर तुम्ही असं करू शकता. यानंतर बघा केस धुतल्यानंतर केस खूप सुळसुळीत आणि खूप सिल्की होतात. नॅचरली त्याला एक चमक येते आणि केस वाढायला तर मदत होते. नॅचरल गोष्टींचा कारण इफेक्टच तसा असतो. तर आजच्या या 2 रेमेडीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तर लाईक करायचं आहे, आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करायचं आहे. ज्यावेळेस तुमचं मेहंदी लावायचं थोडंसं पोस्टपोन्ड होईल आणि खूप कंटाळा आला असेल ना, त्या टायमिंगला तुम्ही ही प्रोसेस नक्कीच करू शकता. खूप दिवसांसाठी नाही, पण 8-10 दिवसांसाठी खूप सुंदर केस होतात. चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवूयात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.